आताच्या घडीची एक ताजी अपडेट समोर येते क्रिकेट विश्वातून। रोहित शर्माने मोठी घोषणा केली आहे। रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे। T20 मधून निवृत्तीनंतर रोहितने हा दुसरा मोठा निर्णय घेतलेला आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। यापूर्वी त्याने T20 मधून निवृत्ती घेतलेली आहे। T20 वर्ल्ड कप विजयानंतर T20 फॉर्मॅटमधून त्याने निवृत्ती जाहीर केली होती। त्यामुळे आता फक्त वन डे क्रिकेट या फॉर्मॅटमध्येच रोहित शर्मा खेळणार आहे। प्रथमेश दीक्षित आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। प्रथमेश, दोन्ही फॉर्मॅटमधून रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केलेली आहे। वन डे मध्ये अजूनही तो कप्तानपदी आहे। या निर्णयाबद्दल काय सांगशील? नक्कीच विनोद, भारतीय म्हणजे रोहित शर्माच्या फॅन्ससाठी हा थोडासा निराशाजनक निर्णय असं म्हणायला लागलं असलं तरी या पाठीमागची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल की IPLच्या आधी भारत जो टेस्ट सिरीज खेळला होता न्यूझीलंड विरुद्ध आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये, त्या दोन्ही सिरीजमध्ये रोहित शर्माची निराशाजनक कामगिरी राहिली होती आणि त्याच्या संघातील म्हणजे त्याच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होतं। आणि IPL संपल्यानंतर भारत इंग्लंड टूरवर जाणार आहे। त्यामुळे इंग्लंड टूरवर नवीन चेहरा द्यावा, नवीन चेहऱ्याकडे कॅप्टन्सी जावी असा विचार अजित आगरकरच्या निवड समितीने केला होता। आणि या निवड समितीला म्हणजे या निर्णयाला BCCI ने ही मान्यता दिलेली आहे। आणि अखेर ही मान्यता झाल्यानंतरच रोहितने आज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणि विशेष करून रोहितच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठी घडामोड म्हणावी लागेल। विनोद, अगदी धन्यवाद प्रथमेश दिलेल्या अपडेट्स बद्दल। रोहित शर्माने क्रिकेटच्या दोन फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे। T20 मधून त्यानं अगोदरच निवृत्ती जाहीर केलेली असताना आता कसोटी क्रिकेटमधून सुद्धा निवृत्त होत असल्याची घोषणा त्याने केली आहे।